हाय हॅलो नमस्कार, मी अश्विनी पवार तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आजच्या एक नवीन व्हिडिओमध्ये। तर सकाळी उठल्यापासूनच म्हटलं आज दिवसभराचं जे काही काम आहे माझं ते तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे। तर उठले आणि सगळ्यात आधी चूल पेटवायला घेतली, कारण आता साहजिकच घर खोललेलं म्हटल्यावर घरात हीटर आणि गॅस हा डायरेक्ट विषयच नाही राहिला। जे काय आहे ते सगळं आमचं चुलीवरच आहे आता, आणि आम्ही म्हणजे आवडतं त्याच्यामुळं म्हटलं मग आता चुलीवरच करायचं। त्याच्यामुळं पाणी तापवायला ठेवलं इथं सकाळ सकाळी मस्तपैकी असं। त्याच्यानंतर आहे ना इथे ना आज जे किचन होतं ना आमचं अगोदर, तर ते खोललं होतं आम्ही त्याच्या याच्या एक दिवस अगोदर। तेव्हा काही मला शूट करायला जमलंच नाही, कारण धावपळ खूप झाली होती माझी आणि शूट करावं की आवरावं असं झालं होतं। त्याच्यामुळं मग मी फक्त आवरून घेतलं आणि इथे आंघोळ करून आले होते मी आणि केस धुतले होते, कारण काल तो पसारा व्हायला होता तर खूप धूळ गेली होती डोक्यामध्ये। तर म्हटलं आज मस्त असे केस धुवून काढल, तर मस्त असे उन्हात राहूनच केस पण सुकवून घेतले आणि त्याच्यानंतर स्वयंपाकाला सुरुवात करायची होती। चुलीवरच करतो तर आहे ना आता एकत्रच करतो, त्याच्यामुळं मग ताईंना स्वयंपाक करायला लावला होता मी आणि मी बाकीचे कामं करते, धुणं भांडी वगैरे। तर इथे ना आता म्हटलं केस धुतले तर आता बांधणार नव्हते, असेच मोकळे सोडणार होते। क्लच लावून घेऊ म्हटलं, क्लचर लावून घेऊ आणि सुकतील ते। सासूबाई बसलेल्या होत्या इथं सकाळ सकाळी, त्यांची काही आंघोळ झालेली नव्हती आणि माझी एकटीची आंघोळ झाली होती। आता इथून पुढं जे काही स्वयंपाक वगैरे करायचे तर त्याला सुरुवात करू, पण 5-1 मिनटं उभी राहिली होती मी, कारण की केस खूप ओले होते। त्याच्यामुळं म्हटलं थांबल, आणि हा काही म्हणजे सकाळचा 4-5 वाजेचा व्हिडिओ नाही, हा 7-7:30 वाजेपासून म्हणजे 6-6:30ला मीच उठले होते। त्याच्यानंतर पुढून व्हिडिओ घेतला होता, कारण दिवसभर आहे ना या कामाने खूप म्हणजे थकवा आल्यासारखं होतं आणि सकाळी जाग पण येत नाही लवकर। तर इथे ना ताईंना स्वयंपाकाला लावलं होतं आणि आता मी जाणार होते धुणं भांडी करायला। तर हा आहे दुसऱ्या दिवसाचा व्हिडिओ, म्हणजेच दुसऱ्या दिवसाचा नाही, त्याच्याच दुपारचा व्हिडिओ आहे, जेव्हा आम्ही पत्रे काढले होते। कारण याला पण हाईट द्यायची, त्याच्यामुळं मग याचे पण पत्रे काढून घेतले होते आणि इकडे ताईंचा चालू होता स्वयंपाक। मग मी अशा थोड्या क्लिपा घेत होते। तर मी धुणं भांडी आवरून आले होते आणि त्यांचा स्वयंपाक चालू होता। त्याच्यानंतर किचनच्या कामासाठी विटा बोलवलेल्या होत्या आणि दुपारी ना हा कोण माणूस होता काय माहिती, इतकी भीती वाटली होती आम्हाला अक्षरशः। तर शेजारचे सुद्धा आमचे म्हणजे ते सुद्धा घाबरून आले होते का हा बघ, त्याचा अवतार बघूनच खूप भीती वाटत होती आणि हा आहे ना बघायचंच खूप डेंजर, आणि हा डायरेक्ट घरात घुसत होता। तर त्याच्यामुळं म्हणजे बरं होतं, म्हणजे माझं लक्ष होतं त्याच्याकडे, कारण तो आहे ना समोरच्या घराजवळ बसलेला होता खूप वेळ आणि तो डायरेक्ट तिकडून आला आणि आमच्या घराकडे आला होता। तर मला म्हणजे खूपच भीती वाटायला लागली होती आणि तो खूपच विचित्र पाहायचा, म्हणजे सोनं नाणं बघून का काय माहिती तो काय म्हणजे कशा दृष्टीने बघत होता, पण खूप डेंजर होता तो आणि आम्हाला अक्षरशः भीती वाटायची। तो म्हणायचा म्हणजे काय बोलायचं तर आम्हाला सुद्धा समजत नव्हतं। तो मग कसं तरी त्या माणसाला हाकलवून दिलं आणि आम्ही नंतर जेवायला बसलो। सगळेच एकत्रच बसतो आता,
कारण स्वयंपाक वगैरे सगळं आम्ही एकत्रच करतो ताईन मी, कारण आता चुलीवर म्हटल्यावर मग डायरेक्ट कामं वाटून घेतलेले. त्या स्वयंपाक करत असल्या तर मी दुसरं काम करते, असं वाटून घेतलं आणि असंच दिवस पण जातो. संध्याकाळी मी पोळ्या करायला घेतल्या होत्या, संध्याकाळच्या पण मी पोळ्या करते आणि त्या भाजी करून घेतात आणि त्याच्यानंतर मग जेवणं वगैरे झाली की भांडे वगैरे आवरून घेतो ना, असा दिवस जातो आमचा. काय नाही नेऊ नको काय डबली शेवडीवर घेऊन दाखवते. डिशेतली दाखवायची ना, दिसली का? त्यांना दाखवा, त्यांना दोघांना. काय काय नाही. आणि हे बघा हां छान प्रकारे आमचा चुलीवरचा स्वयंपाक आहे. हे बघा दोन्ही बाया आहे ना छान चुलीवर स्वयंपाक करतात आणि मानावंच लागेल, त्यांना सवय नसताना स्वयंपाक करतात दोघी बी. त्याच्यात आमची मतीने सुद्धा चांगली बिचारी खाऊन घेते कसं कवाय ना बाजूला. तुला कशी काय वाटली भाजी? खाल्ली पण मग तुला रंगावून कशी काढ? तू खायला नाही का अशी भाजी कधी? याला शिमला मिरची अशी म्हणतात. भरलेली वांग कसं भरून काढता तुम्ही, तशी भरलेली ही ओमेगा मिरची, शिमला मिरची. पोळी ठेवायची आम्हाला दोघांनी. ही माझी आई आहे, आवाज थोडी बावरती आहे. वयामानानं होतच असतं. खालं तिच्या डोक्यात इट पडली थोडी आता त्याच्यामुळे तिच्या काही कोणी कमेंट करून घेवा केस हे बघ दिसल्या घ्यावा केस, त्याच्यामुळे ते अशी करून द्यावं लागलं. चला जेवायला मग. आपण करू चुलं तरच काही नाही उलट तर अशा पद्धतीने होतं माझं सकाळपासून ते संध्याकाळपर्यंतचे काम किंवा रुटीन. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा.